आपल्याशी या विषयावरती संवाद साधणार आहे। ज्या वेळेला आपल्याला शिवछत्रपतींचं महत्व समजण्यासाठी आपल्याला शिवपूर्व काळ समजावा लागेल। इसवी सन 712 मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून या देशावरती अनन्य आक्रमण होत होती। त्या आक्रमणांनी भरलेला हा देश घायाळ होत होता आणि याच वेळेला या भूमीतील एखादा राजा उठतो आणि स्वतःचं राज्य निर्माण करतो। अशी फार काही कमी उदाहरणं आम्हाला दिसतात। 11व्या शतकामध्ये आम्हाला दिसतं ते पृथ्वीराज चौहानाचं उदाहरण दिसतं, परंतु तो पृथ्वीराज चौहानचं राज्य मात्र पुढचे काही काळ टिकत नाही। 13व्या शतकामध्ये आपल्याच या महाराष्ट्रामध्ये देवगिरीचं ऐश्वर्य संपन्न असं बिलोरी साम्राज्य ते यादवांचं साम्राज्य दिसतं, ते रामदेवराव यादवांचं कृष्णदेवराव यादवांचं साम्राज्य दिसतं, परंतु ते पुढे काही काळ टिकलं जात नाही। अल्लाउद्दीन खिलजीचे स्वारी होते आणि त्यानंतर यादवांचं साम्राज्य नष्ट होतं। त्या पुढच्या काळामध्ये त्या मेवाडमध्ये या देशातील राजस्थानमधील मेवाडमध्ये महाराणा प्रतापांचं राज्य निर्माण होतं। ते पुढच्या काही पिढ्या चालतं, परंतु त्यानंतर ते अनेक जण सर्व राजे रजवाडे आणि या भूमीतले भूमिपुत्र त्या मुघलांचं त्या परकीय सत्तांचं स्वतःवरती गुलामगिरी स्वीकारत होते। परंतु त्याच वेळेला या भूमीमध्ये एक माता होती, ज्या मातेच्या आयुष्यामध्ये काय प्रसंग घडत होते हे कळल्यानंतर आपल्याला त्या काळची परिस्थिती लक्षात येईल। महासाहेब जिजाऊंच्या आयुष्याचा पहिला प्रसंग असा आहे की महासाहेब जिजाऊंचा ज्यावेळेला विवाह झाला, महासाहेब जिजाऊंचं माहेर सिंदखेड राजा आहे आणि त्या बुलढाणा जिल्ह्यातील जे सिंदखेड राजा आहेत तिथल्या महासाहेब जिजाऊ आहेत आणि त्यांचा विवाह शहाजीराजेंशी झालेला होता आणि शहाजीराजेंचं मूळ आहे ते संभाजीनगरच्या जवळ घृष्णेश्वर, तिथलं मूळ आहे महाराजांचं आणि त्या ठिकाणचे शहाजीराजेंशी ज्यावेळेला महाराजांचा विवाह झालेला होता त्यानंतर सगळेजण या बादशाहच्या या आदिलशाहीच्या कधी निजामशाहीच्या तर या आदिलशाहीमध्ये सगळेजण सरदार होते आणि या सरदार असताना गोष्ट अशी घडली की जिजाऊ माँसाहेबांचे बंधू दत्ताजी जाधव आणि त्यांचे शहाजीराजेंचे सख्खे बंधू त्यांचेही नाव संभाजीराजे भोसले हे ज्या वेळेला त्या आदिलशहाच्या दरबारामध्ये गेलेले होते, दरबार भरलेला होता आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी एक खंडागळ्यांचा हत्ती असतो, तो उसळतो आणि त्या उसळलेला हत्तीला थांबवण्यासाठी ह्या मराठ्यांच्या तलवारी चालू लागतात आणि त्यावेळेला त्या हत्तीवरून वाद होतो आणि त्या वादामध्ये जाधव आणि भोसलेंच्या तुंबळ युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये दत्ताजी जाधव आणि त्याच वेळेला संभाजी भोसले शहाजीराजेंचे सख्खे बंधू मृत्युमुखी पडतात। या वेळेला काय होतं तर त्या माऊली जे असतात माँसाहेब जिजाऊंचे सख्खे बंधू आणि सख्खे दीर यांच्यामध्ये युद्ध झालेलं असतं, दोघांनी प्राण गमावलेले असतात आणि भोसले आणि जाधव कुटुंबामध्ये वाद झालेला असतो। त्या माऊलीनं बघितलेलं असतं की आता त्या माऊलीचं माहेर सगळं संपलेलं असतं, माहेरचे संबंध संपलेले असतात। दुसरी गोष्ट अशी घडते की इसवी सन 1623च्या दरम्यान कनकगिरीची एक लढाई असते आणि त्या लढाईमध्ये शहाजीराजेंच्या बरोबर शिवाजी महाराजांचे एक थोरले बंधू होते, त्यांचेही नाव संभाजीराजे भोसले, तर तेही त्या कनकगिरीच्या लढाईमध्ये मारले जातात। ही दुसरी घटना घडते। त्या माऊलीनं आपला एक पुत्र गमावलेला असतो, त्यानंतर काही बाळांपणा आपल्या मांडीवरतीच अनेक मुलांना जीव जातो आणि ती माऊली ह्या सगळ्या कळा आणि ह्या वेदना सोसत असते। हे सगळं सोसत असताना राहिलं उरलं सुरलं जे माऊलीचं त्या माहेर असतं ते माहेर एकदा त्या बादशाहच्या दरबारामध्ये बोलवलं जातं आणि त्या उरल्या सगळ्यांना संपवण्याची आज्ञा देण्यात येते आणि त्या माऊलीचं सगळं उरलं सुरलं माहेर संपलेलं असतं। ती माऊली सोसत असते, त्या माऊलीला वेदना होत असतात आणि त्याच वेळेला आणखी एक घटना घडते की शहाजीराजेंचे एक चुलत बंधू आहेत खेळोजीराजे भोसले, त्या खेळोजीराजेंची पत्नी लक्ष्मीबाई नाशिकच्या गोदावरी तीरावरती ज्या वेळेला गेलेले असते स्नानासाठी त्यावेळेला त्या ठिकाणी एक सरदार येतो आणि तो मुघल सरदार येतो आणि त्या खेळजीराजेंच्या पत्नीला उचलून घेऊन जातो। त्या माऊलीच्या चुलत जावेची अब्रू लुटली गेलेली असते। त्या माँसाहेब जिजाऊंना काय वेदना होत असते आणि या सगळ्या वेदना होत असताना ती माऊली मात्र जागी असते। ती माऊली जागी असते, ती माऊली विनवत असते त्या माहूरगडच्या रेणुकेला, ती माऊली विनवत असते त्या वणीच्या सप्तशृंगीला, ती माऊली विनवत असते त्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला, ती माऊली विनवत असते त्या महाराष्ट्राच्या तुळजा भवानीला की आई दारुगड पैत्राळाय साधुना विनाशाय दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं श्रूयाम्यहम्। या भगवान श्रीकृष्णांच्या वचनाप्रमाणे या धर्मरक्षणाकरता शिवछत्रपतींचा जन्म त्या शिवाई देवीच्या आशीर्वादाने त्या शिवनेरीवरती झाला।
आणि त्यानंतरचा काळ बदलू लागला. त्यापूर्वीचा काळ असा होता की घरावरचं छप्पर सुरक्षित नव्हतं, घरापुढची तुळस सुरक्षित नव्हती, घराच्या गोठ्यातली गाय सुरक्षित नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवछत्रपतींचा जन्म झालाय आणि शिवछत्रपतींचं हळूहळू बालपण सुरू झालेलं होतं. त्यावेळेला माँसाहेब जिजाऊ छोट्या शिवबांना अनेक गोष्टी सांगायच्या, छोट्या शिवबांना सांगायच्या त्या रामाच्या आणि कृष्णाच्या गोष्टी सांगायच्या. अरे शिवबा, तुम्हाला कसं बनायचं आहे, तर शिवबा तुम्हाला बनायचं आहे त्या प्रभू रामचंद्रांसारखं एक पत्नी एक वचनी एक बाणी प्रभू रामचंद्रांसारखं तुम्हाला बनायचं आहे. शिवबा तुम्हाला कसं बनायचं आहे, कसं व्हायचं आहे, तर भगवान श्रीकृष्णांसारखं व्हायचं आहे, त्या भीमासारखं बलभीमासारखं आपल्याला ताकदवान बनायचं आहे. शिवबा तुम्हाला कसं व्हायचं आहे, तर कृष्णनीती आपल्याला आली पाहिजे, कूटनीती राजकारण यासारखं शिक्षण आपल्याला त्या भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रातून घ्यायचं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी माँसाहेब जिजाऊ छोट्या शिवबांना सांगत होत्या. ज्या वेळेला माँसाहेब जिजाऊंच्या उदरामध्ये शिवबा होते त्यावेळेला ही सगळी बाहेरची परिस्थिती बघून त्या माँसाहेब जिजाऊंच्या मस्तकामध्ये जी आग होती ना, ती आग त्या अंतःकरणात जात होती आणि त्या अंतःकरणात ती आग त्या छोट्या शिवबांमध्ये जात होती का काय, अशी परिस्थिती त्या काळात होती. आणि ते शिवबा तसे घडत होते. शिवबा घडत असताना ह्या सगळ्या गोष्टी घेत होते. आणि त्याच वेळेला गोष्ट अशी घडती की वयाच्या 7व्या वर्षी छोट्या शिवबांना बंगळूरचा सुभा मिळतो. आणि बंगळूरचा सुभा मिळाल्यानंतर, बंगळूरचा सुभा शहाजीराजांना मिळाल्यानंतर छोटे 7 वर्षाचे शिवबा आणि माँसाहेब जिजाऊ या पुण्यापासून, या शिवनेरीपासूनचा प्रवास करतात, तो बंगळूरपर्यंतचा प्रवास करतात. तो 700 किलोमीटरचा प्रवास करत करत छोटे 7 वर्षाचे शिवबा आणि माँसाहेब जिजाऊ जातात. 7 वर्षाच्या त्या मुलाला घेऊन माँसाहेब जिजाऊंनी केवढा मोठा पल्ला घातलेला असतो. आणि तिथे गेल्यानंतरची गोष्ट अशी घडती की छोटे शिवबा तिथं अनेक सरदार बघत असतात आणि अनेक सरदारांना बघितल्यानंतर त्या सरदारांची मुलं, प्रत्येक सरदार आपल्या मुलाला त्या बादशाच्या समोर नेऊन तिथं मुजरा ठोकायला लावत असतो. त्याच वेळेला शहाजीराजे सुद्धा त्यांना दाखवत असतात, तो परिसर दाखवत असतात, तिथले राजे दाखवत असतात, तिथले बादशाह दाखवत असतात, तिथले सरदार दाखवत असतात. आणि ज्या वेळेला छोट्या शिवबांना घेऊन शहाजीराजे त्या बादशाच्या दरबारामध्ये जातात आणि त्या बादशाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर छोटे शिवबांना घेऊन गेल्यानंतर सगळे सरदार तिथं मुजरा करत असतात. त्यावेळेला शहाजीराजे त्या बादशाच्या समोर मुजरा करतात, परंतु छोटे शिवबा त्या ठिकाणी मुजरा करत नाहीत. त्यावेळेला शहाजीराजे त्यांना माँसाहेब जिजाऊंकडे घेऊन येतात आणि विचारतात की तुम्ही मुलाला काय संस्कार दिले. त्यावेळेला छोट्या 7 वर्षाच्या शिवबांनी त्या काळी दिलेलं उत्तर असं असेल की अन्यायानं माखलेल्या तख्तासमोर आम्ही कधीच झुकणार नाही. आबासाहेब तुमच्या समोर आम्ही 100 वेळा झुकू, आबासाहेब माँसाहेब जिजाऊंच्या समोर झुकू, आई तुळजाभवानी समोर आम्ही झुकू, परंतु या अन्यायानं माखलेल्या तख्तासमोर आम्ही कधीच झुकणार नाही. हे संस्कार जिजाऊ आईसाहेबांनी त्या छोट्या शिवबांना दिलेले असतात. हे बघत असताना वयाच्या 12 वर्षापर्यंत शिवबा तिथं असतात. एक गोष्ट अशी आहे की ती एक गोष्ट त्या काळात अशी घडती की त्या काळामध्ये एक नोंद अशी आहे की छोट्या शिवबांना घेऊन तिथंच एक मोठं साम्राज्य आहे. तिथं आपण ज्या वेळेला दक्षिणेमध्ये जातो त्या हम्पी हॉस्पिटलच्या जवळ असणारं विजयनगरचं ऐश्वर्य संपन्न असं साम्राज्य त्या ठिकाणी होतं. ते साम्राज्य दाखवण्यासाठी छोट्या शिवबांना घेऊन माँसाहेब जिजाऊ तिथे जातात आणि माँसाहेब जिजाऊ त्यांना ते तिथलं साम्राज्य दाखवतात. आणि ते 9 किलोमीटरमध्ये पसरलेलं ते भव्य दिव्य असं त्या साम्राज्य त्यांना दाखवतात. आणि ते साम्राज्य बघितल्यानंतर त्या हरिहर बुक्कराय नावाच्या 2 राजांनी स्थापन केलेले, या भूमीतल्या राजांनी स्थापन केलेले ते साम्राज्य दाखवतात. आणि ते साम्राज्य दाखवल्यानंतरची गोष्ट अशी घडती की छोट्या शिवबांना ते सगळं बघतात. आणि त्यानंतर ते माँसाहेब जिजाऊ त्यांना प्रश्न विचारतात की सांगा शिवबा, सांगा तुम्ही निर्माण कराल का तुम्ही आमच्यासाठी हे साम्राज्य. त्यावेळेला ते 7-10 वर्षाचे जे शिवबा असतील ते मोठी घट्ट आवडतात आणि म्हणतात की हो माँसाहेब, आम्ही जरूर निर्माण करू तुमच्यासाठी हे राज्य. आयुष्याच्या वयाच्या 12व्या वर्षी शहाजीराजांनी त्यांना राजमुद्रा दिलेली होती. उदीपचंद्रलेखे वर्धिष्णू विष्णुवंदिता शाहस्तुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजचे. वयाच्या 12व्या वर्षी शहाजीराजांनी आपल्या मुलाला राजमुद्रा दिलेली होती. आणि ती राजमुद्रा त्या काळचे काही सरदार ते मंत्रिमंडळ घेऊन शिवबांना पुण्यामध्ये पाठवण्यात आलं.
गोष्ट इथे संपत नाही, गोष्ट खरी इथे चालू होते की माँसाहेब जिजाऊंनी आणि शहाजीराजांनी आपल्या मुलाला वयाच्या 12व्या वर्षी एक व्हिजन अँड मिशन ऑफ लाईफ दिलेलं होतं की आयुष्याचं ध्येय काय असलं पाहिजे हे वयाच्या 12व्या वर्षी त्या मुलाकडे मिळालेलं होतं. आणि त्यावेळेला मला आज प्रश्न पडतो की आमची आजच्या काळातली 6वी 7वीच्या मुलांकडे ते व्हिजन असतं का? किती मोठं व्हिजन त्या आई वडिलांनी त्या मुलाला दिलेलं होतं. आमच्या आजच्या काळामध्ये आज अनेक माता भगिनी इथं आज बसलेल्या आहेत. आज या माता भगिनींच्या वरती आज मोठी जबाबदारी आहे की आज आमच्या मुलांना आम्ही हे ध्येय इतकं उदात्त अंतःकरण असणारं ध्येय आम्ही त्यांना देतो का? इतकं उच्च ध्येय त्या काळामध्ये माँसाहेब जिजाऊंनी शहाजीराजांनी आपल्या मुलाला दिलं होतं. तेच ध्येय आज आम्ही आमच्या मुलांना देण्याची गरज आहे. आज दुर्दैवानं सांगायची गोष्ट अशी की काही दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक सर्वे आलेला होता आणि त्या सर्वेमध्ये एक गोष्ट सांगण्यात आली की आमच्या ज्या तरुणाईचा वय वर्ष 18 पेक्षा कमी असणाऱ्या तरुणाईच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्या मोबाईलचा स्क्रीन टाइम 6 तासापेक्षा जास्त आहे. ही गोष्ट इतकी भयानक आहे की आमची मुलं आज ज्या ध्येयावरती ध्येयासक्त होऊन त्या ध्येयासाठी लढली पाहिजेत तीच मुलं आमची दिवसाचे 6 तास मोबाईलवरती, 5-6 तास कॉलेजमध्ये, 8 तास झोपण्यामध्ये, तर आमची मुलं आज या मोठं ध्येय कशी प्राप्त करतील असा प्रश्न पडतो. दुसरी बाजू अशी की आज ह्याच आपल्या जवळच्या त्या पिंपरी चिंचवड शहराचा एक बातमी आहे की त्या शहराला रेड सिटी म्हणून त्या पुणे मिरर नावाच्या एका वृत्तपत्रानं त्यामध्ये बातमी होती की जानेवारी महिन्यापासून 470 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी आत्महत्या केल्या. की माँसाहेब जिजाऊ मला आठवतात की ज्या आपल्या मुलापाशी बसायच्या आणि आपल्या मुलाला रामाच्या आणि कृष्णाच्या गोष्टी सांगायच्या, परंतु आज पिंपरी चिंचवड मधल्या माता भगिनी आमच्या जरूर नोकरीसाठी बाहेर जात असतील, परंतु आमच्या कुटुंबातला संवाद संपत चालला. आम्ही आमच्या कुटुंबामध्ये मुलांशी संवाद कमी करू लागलो. मग ती आमची मुलं आपल्याला व्यक्त होण्यासाठी एखादं सोशल मीडियासारखं माध्यम शोधू लागली. आणि याची भयानक परिस्थिती आज आहे आपल्या समोर आहे की शिवचरित्रातून आपल्याला काय जर घ्यायचं असेल तर ह्या पहिल्या टप्प्यामध्ये जर काय घ्यायचं असेल तर आपल्या मुलांना मिळणारं ध्येय की आपल्या मुलाला एक उच्च असं ध्येय आपण देऊ शकलो पाहिजे. दुसरी गोष्ट की आमच्या कुटुंबामध्ये माँसाहेब जिजाऊंचा जो आपल्या मुलाशी संवाद होता अगदी ज्या वेळेला महाराजांचा राज्याभिषेक होता तोपर्यंत माँसाहेब जिजाऊंचा संवाद इतका हृदय संवाद होता असं जाणवतं की माँसाहेब जिजाऊंची त्यावेळेला तुला केलेली होती. इतकंच नव्हे तर माँसाहेब जिजाऊंना वरती जाण्या येण्याची अडचण व्हायची म्हणून पासाडला महाराजांनी आपल्या मातेसाठी एक वाडा उभा केलेला होता. आपल्या कुटुंबामध्ये असणारा संवाद संपत चाललाय आणि आपली मुलं आज व्यक्त होत नाहीयेत आपल्या आई वडिलांपाशी. ही सगळ्यात मोठी एक शोकांतिक आहे. तर आपण माँसाहेब जिजाऊंसारख्या आई जन्माला आली पाहिजे आणि शहाजीराजांसारखे आज बाप असले पाहिजेत की जे बाप आपल्या मुलाला काय देतील तर तशी राजमुद्रा देतील, जसं व्हिजन अँड मिशन ऑफ लाईफ देतील जे शिवछत्रपतींना मिळालेलं होतं. आणि ह्या गोष्टीची आज प्रचंड अशी गरज मला जाणवते. आज ज्या वेळेला अनेक कुटुंबामध्ये जाणं होतं त्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर आजची माऊली आपल्या हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेली असते आणि तीच माऊली आपल्या मुलाला सांगत असते की तू अभ्यास कर, हाताचा मोबाईल ठेव. आपल्या स्वतःच्या हातामधला मोबाईल ठेवल्याशिवाय मुलगा कसा मोबाईल ठेवेल? आपली मुलं जर कशातून शिकत असतील तर ती मुलं अनुकरणातून आणि निरीक्षणातून शिकत असतात की आपण जे अनुकरण करतो आपल्या मोठ्या व्यक्तींचं अनुकरण आपली मुलं करत असतात. त्यामुळं सगळ्यांनी ह्या गोष्टीची खूप गांभीर्याने दखल घेतली पाहिजे की आपण आज पुण्यासारख्या शहराच्या जवळ राहतो त्यावेळेला पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आपल्यावरती वाढत जातो. आमच्या मुलांच्या समोर जे आदर्श उभे केले पाहिजे ते शिवछत्रपतींसारखे आदर्श आम्ही त्यांच्या पुढे बिंबवतो का? त्या व्यक्तींच्या सानिध्यात आम्ही जातो का? हा खरा प्रश्न आज गांभीर्याने विचार करण्यासारखा आहे. त्यावरती प्रत्येक जण आज विचार करेल. पण त्याच वेळेला मला शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये जात असताना आपल्या समोर मांडत असताना सगळ्यात महत्वाचे शिवाजी महाराजांचे गुण आपण घेतले पाहिजे. शिवाजी महाराजांचं जगणं कसं होतं तर सगळ्यात महत्वाचा भगवद्गीतेतला भगवान श्रीकृष्ण सांगतात तो गुण आहे की स्थितप्रज्ञता नावाचा गुण आहे की आपल्या आयुष्यामध्ये एखादं सुख मिळालं किंवा एखादं दुःख झालं तर दुःखानं कोसळून न जाता सुखानं हुरळून न जाता माणूस कसं जगू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवछत्रपती आहे. ज्या वेळेला अफजल खानाची स्वारी या महाराष्ट्रामध्ये त्या हिंदवी स्वराज्यावरती होत होती त्यावेळेला 5 सप्टेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांचे नृत्य असं
जीव असणाऱ्या पहिल्या पत्नी सईबाईंचं निधन झालेलं आहे. आणि सईबाईंचं निधन झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यातच अफजल खानाची भेट त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी होती. महाराजांनी त्या दुःखामध्ये न राहता महाराजांनी आपलं कर्तव्य काय होतं त्याला महत्व दिलं. 10 नोव्हेंबर 1659 साली महाराजांनी त्या अफजल खानाचा कोटा त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी काढला. आता इथे विजय मिळवलेला होता महाराजांनी, परंतु महाराज या विजयाने कधीच हुरवून गेले नाहीत. महाराजांनी त्याच वेळेला आपल्या विजयानंतर काय करायचं याचं नियोजन केलेलं होतं. त्यावेळेला 10 नोव्हेंबर 1659 पासून 28 नोव्हेंबर 1659 पर्यंत प्रतापगडापासून ते त्या पन्हाळापर्यंतचा प्रदेश आपल्या स्वराज्यात आलेला होता. आणि तितकंच नव्हे तर मराठ्यांचं सैन्य त्या विजापुरापर्यंत जाऊन धडकलेलं होतं. इतकं मोठं कार्य, इतका मोठा प्रदेश महाराजांनी अफजल खानाचा वध केला, पण त्याच्याही पलीकडे जाऊन अवघ्या 18 दिवसात जे काम केलं ते मागच्या कित्येक वर्षात करू शकले नव्हते. ते एका विजयानंतर महाराजांनी साध्य करून दाखवले. की स्थितप्रज्ञता नावाचा गुण काय असला पाहिजे. ज्या वेळेला पुरंदरचा तह होतो आणि पुरंदरचा तह ज्या वेळेला होतो त्यावेळेला अत्यंत कष्टानं, अत्यंत प्रचंड अशा समर्पणातून, त्यागातून जे महाराजांनी 21 किल्ले घेतलेले असतात, त्या 21 किल्ले द्यायची वेळ महाराजांवरती येते. महाराजांच्या वरती ही वेळ आल्यानंतर महाराजांचा एक प्रकारे तो पराभव म्हणता येईल. त्या काळामध्ये महाराजांनी तो पराभव कसा पचवला याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराज आहेत. की महाराजांसाठी तो तात्पुरता पराभव होता. की महाराजांनी त्या परिस्थितीमध्ये 21 किल्ले देत असताना त्याचे अनेक किल्ले हे जोड किल्ले असतात त्याची युक्ती वापरलेली होती. की आपल्याला लोहगड, विसापूर किल्ला हा जवळच आहे, तर त्या तहामध्ये तशा किल्ल्यांचा उल्लेख महाराजांनी केलेला होता. महाराजांनी अशा पद्धतीनं काम केलेलं होतं की तिथेही खचून न जाता, आपली मनस्थिती न ढळू देता महाराज आपलं काम अत्यंत विलक्षण रीतीनं करत होते. की महाराजांना माहित होतं की हा तात्पुरत्या काळापुरते मी हे किल्ले देत असेल, परंतु मला हे पुन्हा सर्व किल्ले घेऊन यायचे. की पराभव कसा पचवायचा हे सुद्धा आपल्याला आयुष्यात कळलं पाहिजे. महाराजांनी हे करून दाखवलं आपल्या आयुष्यात. महाराज जे जगत होते की महाराजांच्या आयुष्यामध्ये महाराजांनी 1659 साली अफजल खानाचा कोटा बाहेर काढला. 1660, 1661 पन्हाळगडच्या वेढ्यामधून महाराज सुटतायत. 1663 साली शाहिस्तेखानावरती महाराजांनी आक्रमण केलेलं आहे. 1665-66 मध्ये महाराज आग्रावरून सुटतायत आणि 1666 ते 1678 या हिंदवी स्वराज्यामध्ये 350 गडकोट येतात. महाराज कधी थांबले नाहीत, महाराज कधी झुकले नाहीत, महाराज कधीही दमले नाहीत. सुखासीनता तेथ राहे न राम, वसे राम जेथे जिथे कष्ट धाम, जया ना करे गाठणे ध्येय धाम, आशांनी आरामास द्यावा विराम. की सुखाला दिला मारा त्वरेने, उठा मार्ग चाला कड्या निश्चयाने, जगी गांडवा सारिखे ना जगावे, उरी बाजिताना जिला संस्मरावे. आपलं जगणं कसलं असलं पाहिजे तर सुखासीन आपलं जगणं असता कामा नये. महाराजांनी जर आपल्या आयुष्यामध्ये जर कधी विश्रांती जर घेतली असेल तर महाराजांनी जेवढी पाठ टेकली तेवढीच विश्रांती घेतली असेल. महाराज सदैव झगडत होते, हे हिंदवी स्वराज्यासाठी झगडत होते. महाराजांचं चारित्र्य किती होतं महान. की महाराज ज्या वेळेला दक्षिण दिग्विजयावरती गेलेले होते, त्या दक्षिण दिग्विजयावरती गेलेले असताना सकुजीराव गायकवाड महाराजांच्या बरोबरती होते. आणि आपल्याला धारवाडच्या जवळ, कर्नाटकामध्ये धारवाडच्या जवळ एक बेलवडी नावची गडी आहे. गडी म्हणजे छोटासा किल्ला असतो भुईकोट किल्ल्यासारखा. तर त्या बेलवडी नावच्या गडीच्या इथं ज्यावेळेला महाराजांचं सैन्य गेलं आणि त्या ज्या वेळेला सैन्य गेलं त्यावेळेला त्या किल्ल्याच्या किल्लेदार होत्या, त्या किल्लेदार महिला होत्या, एक राजपूत स्त्री होती. तर त्या राजपूत स्त्री सावित्रीबाई देसाई त्या किल्लेदार होत्या. तर त्या राणी मल्लम्मा तिथे किल्लेदार होत्या. त्या तरी सुद्धा आमच्या त्या सैनिकांनी तिथं आक्रमण केलं. महाराजांच्या सैन्याला पराभव पत्करावा लागला. पुन्हा आक्रमण केलं, पुन्हा त्या किल्लेदारांना कैद केलं आणि कैद केल्यानंतर महाराजांच्या समोर आणलं. महाराजांच्या समोर आणल्यानंतर महाराजांनी तो किल्ला त्यांना परत दिलाच, परंतु भाऊबीजेच्या वेळेला या इथला जो सारा असेल तो तुम्हाला पोच होईल, त्याला दूध भाताचं राज्य म्हणून महाराजांनी त्या मुलाची, त्या सावित्रीबाई देसाईंचा लहान मुलगा होता त्याची आणि त्या सावित्रीबाई देसाईंची सोय सुद्धा करून दिली. की स्त्रियांच्या विषयीचा दृष्टिकोन कसा असावा. कुठेही कधीही कुणाचीही कांता, तरीही तिला मानिती जन्ममाता, असे जानवी व सदा शुद्धशील, अशांची शिवाजी असे जन्मदात. ही अशी आमची शिवछत्रपतींचा विचार असणारी माणसं कशी होती आणि याच विचारांचे पायीक बनण्याची जबाबदारी आज आपल्यावर आहे.
ज्यावेळेला कल्याणच्या सुभेदारांची सून महाराजांच्या समोर उभा केली त्यावेळेला त्या कल्याणच्या सुभेदारांची सून महाराजांनी घडा नारळाची ओटी भरून परत पाठवून दिलं. आणि ही नैतिक मूल्य जपणारे महाराज होते. परंतु आजच्या काळामध्ये मला प्रश्न पडतो की ज्या वेळेला आमच्या या स्वारगेट बस स्थानकावरती एक महिला सकाळी पहाटे 5 वाजता येते त्यावेळेला त्या महिलेची काय अवस्था होती. कारण आम्ही शिवछत्रपती जगत नाही. शिवछत्रपतींचा आपल्याला नक्की आदर असतो, अभिमान असतो, परंतु त्याच्याही पलीकडून शिवछत्रपती हा जगण्याचा विषय झाला पाहिजे. की शिवछत्रपतींचा महिलांच्या विषयीचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन प्रत्येक या महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसामध्ये आला पाहिजे. आणि हा दृष्टिकोन ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने त्या शिवछत्रपतींचे पाईक बनू. हा दृष्टिकोन आपल्या जगण्याचा मार्ग झाला पाहिजे शिवछत्रपती. आणि त्याच वेळेला मला शिवछत्रपतींच्या आयुष्यातला आणखी एक सगळ्यात महत्वाचा गुण वाटतो तो म्हणजे दूरदृष्टी. की महाराजांच्याकडे जी दूरदृष्टी होती की वयाच्या 12व्या वर्षी त्या महाराजांनी ठरवलेलं होतं की आपण इतकं मोठं राज्य निर्माण करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी की महाराजांच्याकडे असणारी दूरदृष्टी अशी होती की ज्या वेळेला 1656 साली महाराजांनी जावळी जिंकली त्यावेळेला तिथे असणारा रायरीचा किल्ला सुद्धा महाराजांनी बघून ठेवलेला होता. आणि ज्या वेळेला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा त्या रायगडावरती सुरू होता त्या रायगडावरती महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सुरू असताना त्या ठिकाणी महाराजांची जी मिरवणूक होती ती मिरवणूक एका हत्तीवरून निघालेली होती. आणि त्या ठिकाणी अनेक इंग्रज अधिकारी होते. हेनरी ऑक्सिंग्टन नावाचा अधिकारी त्या ठिकाणी आलेला होता. आणि इंग्रजांनी हा प्रश्न महाराजांना विचारलेला आहे. त्यावेळेला महाराजांनी दिलेलं उत्तर असं होतं की त्यावेळेला दिलेलं उत्तर असं होतं की ज्या वेळेला मी 1656 साली रायरी आणि ज्या वेळेला जावळी जिंकली त्यावेळेला एका छोट्या हत्तीचं पिल्लू त्याच वेळेला या गडावरती आणून ठेवलेलं होतं. तो मोठा हत्ती आज झालेला. महाराजांना माहित होतं की पुढच्या 18 वर्षानंतर किंवा 10-15 वर्षानंतर माझा राज्याभिषेक या गडावरती होऊ शकतो. ही व्हिजन किंवा ही दूरदृष्टी महाराजांच्याकडे होती. दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर ज्या वेळेला महाराज आपल्या सैन्याला ज्या वेळेला पत्र लिहायचे त्या पत्रातलं एक छान असं एक पत्र आहे की जे आदर्श राज्यकर्ता कसा असावा यासाठी ते आदर्श असं पत्र आहे. त्या पत्रामध्ये महाराज लिहितात की आपलं सैन्य ज्या वेळेला जिथं आपला मुक्काम असेल त्या मुक्कामाच्या ठिकाणी आपण ज्या वेळेला आपण तिथं मुक्कामाच्या ठिकाणी आपल्या ज्या पणती असतील जे दिवे असतील त्या दिव्याच्या वाती आपण बाहेर काढून ठेवला पाहिजे. कारण रात्रीच्या वेळेला एखादा उंदीर येईल तो उंदीर ती वात घेईल आणि ती घेतलेली वात कुठं तरी जाऊन एखाद्या शेतकऱ्याचा जो चारा असेल त्या चाऱ्याला जाऊन आग लागू शकते. कसं माणूस विचार करू शकतो. आपल्या प्रजेचा विचार करणारे लोककल्याणकारी महाराज कसे होते की महाराज हा विचार करत होते त्या ठिकाणी की आपल्या प्रजेसाठी कोणतेही हाल होता कामा नये. आणि याचे उल्लेख महाराजांच्या पत्रांमध्ये मिळतात. महाराज ज्या वेळेला आग्र्याच्या भेटीला गेलेले होते आणि आग्र्याच्या भेटीला गेलेले असताना सिंधुदुर्गच्या बांधकामाचं काम चालू होतं त्यावेळेला महाराज तिकडून पत्र पाठवत होते. जवळपास 80 पेक्षा जास्त पत्र महाराजांनी तिथून पाठवलेली आहेत. महाराज त्या पत्रांमध्ये सांगतात की हे बांधकाम टिकण्यासाठी कोणत्या धातूंचा वापर करा. ज्या वेळेला खारं पाणी या किल्ल्यावरती आदळत असेल त्यावेळेला त्या किल्ल्याचं बांधकाम हे नष्ट होत जाईल त्यासाठी तुम्ही त्यामध्ये कोणत्या धातूंचा वापर करा हे महाराज पत्राच्या माध्यमातून सांगत होते. महाराजांनी ही दिशा आपल्या मावळ्यांना देत होते की पुढचे काही वर्ष ज्या वेळेला आरमार आमचे टिकणार आहे त्यावेळेला त्या आरमाराचं नेतृत्व करणारा सिंधुदुर्ग आमचा टिकला पाहिजे. हा सिंधुदुर्ग टिकला पाहिजे आणि यासाठी महाराज आग्र्याच्या भेटीमध्ये असताना हे काम करत होते. दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर महाराजांनी जी माणसं निर्माण केली की या देशासाठी राष्ट्रासाठी स्वातंत्र्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी काम करणारी माणसं निर्माण केली की महाराजांचं अंतःकरण किती मोठं होतं की महाराजांचं अंतःकरण इतकं मोठं होतं की हिंदवी स्वराज्य हे किती महत्वाचं असलं पाहिजे. महाराज आग्र्याच्या भेटीतून ज्या वेळेला निघाले सुटलेले होते आणि आग्र्याच्या भेटीतून सुटल्यानंतर एका बापाचं काळीज काय किती कठोर होऊ शकतं तर महाराजांनी आपल्या शंभूराजांना त्या मथुरेमध्ये पाठवलं आणि महाराजांनी स्वतः उत्तरेमध्ये मथुरेमध्ये शंभूराजांना ठेवलं आणि महाराज एकटे पुढे आलेले होते. पुढे आल्यानंतर महाराजांनी आपल्या मुलाचं श्राद्ध घातलेलं आहे. इतक्या अंतःकरणावरती कठोर होऊन काही निर्णय घ्यावे लागतात. खऱ्यांनो आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपलं अंतःकरण बऱ्याच वेळा कठोर करावं लागतं. महाराज यांच्या आणि आपल्या मुलाचे किती जिव्हाळ्याचे संबंध असतील
तरी सुद्धा महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये हा धोका स्वीकारलेला होता. बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात आपल्याला धोका स्वीकारण्याची वेळ येते, तो धोका स्वीकारावा लागतो. परंतु महाराजांनी हे सगळं करत होते. हे करत असताना राष्ट्रीय चारित्र्याची माणसं महाराजांनी निर्माण केली, की या देशासाठी राष्ट्रासाठी काम करणारी माणसं निर्माण केली. ज्या वेळेला त्या गजापूरच्या खिंडीमध्ये, ज्या वेळेला त्या घोड खिंडीमध्ये, ज्या वेळेला आपले मावळे लढत होते, त्यावेळेला ते मावळे लढत असताना रायाजी बांधल असतील, शिवाकाशी असतील किंवा बाजीप्रभू फुलाजी प्रभू असतील, तर त्यांना माहित नव्हतं का की आपण अवघे 300 जण आहोत आणि 300 जणांचा सामना 8,000 जणांशी, 300 मावळे 8,000 जणांशी लढणार होते. त्यांना माहित नव्हतं का इथं आपल्याला हुतात्मा पत्करावं लागेल, आपल्याला जीव गमवावा लागेल, आपण आपलं आयुष्य इथं संपवावं लागेल. तरी सुद्धा लागले गडाला डोळे, जीव गुटमला गळ्यात, पोहोचले धनी का नाही तळमळी एक मनात, झाले खुनीचे वार गगनाच्या गाभाऱ्यात, कर्तृत्व झाले सफळ, जीवितही झाले सुफळे, झाला पावन खिंडीचा गाजी, झाला पावन खिंडीचा बाजी, असं म्हणत ते वीर बाजी प्रभूंनी त्या तोफांचे आवाज ऐकले आणि त्यानंतर आपले प्राण सोडले. असा प्रत्येक मावळा या स्वराज्यासाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी लढत होता, आपले प्राणार्पण करत होता. आणि हे करणारी माणसं महाराजांनी निर्माण केली. ही माणसं महाराजांनी कोणत्या कशाच्या जीवावरती निर्माण केली असती, याचा विचार आज प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आपण जर काय मिळवायचं असेल तर आपण आपल्या आयुष्याचा पुरुषार्थ हा केलाच पाहिजे, अर्थार्जन हे केलंच पाहिजे. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन चार चांगली माणसं आपल्या सानिध्यात असली पाहिजे, चार चांगल्या माणसांच्या आपण सानिध्यात असलं पाहिजे, हाही आपल्या आयुष्याचा एक उद्देश असला पाहिजे. आणि हेच शिवचरित्र आपल्याला सांगतं. मी आता भाषणाच्या उत्तरार्धाकडे येतोय, त्याच वेळेला उत्तरार्धाकडे जात असताना मला महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा एक गुण आवडतो की लिडिंग बाय द एक्झाम्पल. फेवल नावाचा एक शास्त्रज्ञ, काही MBAची विद्यार्थी असतील तर त्यांना माहित असेल की ते फेवलची 14 प्रिन्सिपल्स आहेत. तर ती मॅनेजमेंटची 14ही प्रिन्सिपल्स जर कोणत्या एका व्यक्तीला आयुष्यामध्ये जर उपयोगी पडत असतील किंवा लागू होत असतील तर ते शिवछत्रपती आहेत. म्हणूनच बोस्टन विद्यापीठामध्ये सुद्धा शिवछत्रपतींचा इतिहास शिकवला जातो, यासाठी की शिवछत्रपती हा अभ्यासाचा विषय आहे, शिवछत्रपती हा जगण्याचा विषय असले पाहिजे. आणि याच वेळेला शिवछत्रपती लिडिंग बाय द एक्झाम्पल, की एखाद्या ठिकाणी, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी काम करत असताना आपण स्वतः ते काम करून दाखवणं, यालाही खूप महत्व असतं. आज ज्या वेळेला महाराज अफजल खानाची स्वारी होत होती, महाराजांचं वय अवघ्या 29 वर्षाचं होतं, पण वयाच्या 29व्या वर्षी इतक्या बलाढ्य अफजल खानाच्या समोर महाराज स्वतः झेपावलेले होते. हे महाराजांचं सगळ्यात मोठं कर्तृत्व. महाराजांनी कुठल्या मावळ्याला पुढे हो म्हणून सांगितलं नाही, महाराजांनी स्वतः तिथं उडी घेतलेली होती. ज्या वेळेला महाराज इथं पुण्याच्या त्या लाल महालाच्या भोवती पडलेला तो शाहिस्तेखानाची छावणी होती, छावणीमध्ये हजारो लोक होती, पण त्या ठिकाणी अवघ्या काही कमी मावळ्यांनीशी महाराजांनी त्यामध्ये टाकलेला तो सर्जिकल स्ट्राईक जर विचार केला तर महाराज स्वतः झेपावत होते. आयुष्यात बऱ्याच वेळेला काय होतं तर जबाबदाऱ्या लोटल्या जातात, जबाबदाऱ्या दुसऱ्यावरती ढकलल्या जातात. परंतु शिवचरित्रातून जर काय शिकायचं असेल तर स्वतः झेपावणं काय असतं हे महाराजांनी दाखवून दिलं. म्हणून माणसं त्यांच्यासाठी मारायला सुद्धा तयार होती, की महाराजांनी स्वतः धोका स्वीकारलेला सुद्धा होता. महाराज जगत होते, परंतु ह्या सगळ्यातला सर्वोच्च बिंदू काय होता तर तो राज्याभिषेकाचा क्षण होता, की मांडिली मोडिली क्षेत्रे, झाला औरंग्या पापी, नैंच क्षय झाला, आनंद वनभूनी, आनंद वनभूनी, आनंद वनभूनी, असा तो क्षण त्या रायगडावरती होता. तो 6 जून 1674चा तो जो क्षण होता, 1596चा तो जो क्षण होता, तो अत्यंत विलक्षण असा क्षण होता. सप्तसिंधू सप्तगंगांचं पाणी त्या ठिकाणी आणलेलं होतं. ज्या वेळेला ते सप्तसिंधू सप्तगंगांचं पाणी आणलेलं होतं, ते सप्तसिंधू सप्तगंगांचं पाणी ज्या वेळेला रायगडावरती आणलं आणि त्या पहाटेच्या वेळेला त्या महाराजांच्या मस्तकावरती त्या सप्तसिंधू सप्तगंगांचा अभिषेक झालेला. अभिषेक झाल्यानंतर महाराज त्या जगदीश्वराच्या दर्शनासाठी गेले असतील आणि महाराज ज्या वेळेला महाराज त्या जगदीश्वराच्या दर्शनाला गेले आणि जगदीश्वरावरती त्या सप्तसिंधूचं पाणी अर्पण केलं असेल, त्यावेळेला त्या गंगा, सिंधू, यमुना ज्या 7 नद्या आहेत त्या सुद्धा म्हटल्या असतील की आम्ही आज हे अजूनही पारतंत्र्यात आहे, आम्हाला राजा तू सोडव.
अशी त्या नद्यांची सुद्धा त्या काळातली भावना असेल. आणि महाराजांचं कार्य तसंच होतं. महाराजांची मी शेवटी ज्या वेळेला शेवटची वाक्य होती त्यामध्ये महाराज म्हणतात की सप्तसिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा, सुकूर होऊ नका. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांची दृष्टी तशी होती. ज्या मातेनं आपल्या मुलाला बघितलं, आपल्या मांडीवरती खेळवलं, तेच राजे आज होणार होते. ज्या बाळाला आपल्या मांडीवरती खेळवलं तेच आज 32 मानाच्या सिंहासनावरती आरूढ होणार होते. त्या नद्यांना जलपती मिळणार होता, त्या गडांना गडपती मिळणार होता. असा तो सुवर्ण क्षण त्या ठिकाणी येणार होता. आणि महाराज ज्या वेळेला त्या सुवर्ण सिंहासनावरती 32 मानाच्या सुवर्ण सिंहासनावरती बसले, त्यांच्यावरती छत्र धरलं आणि महाराजांच्या पुढे जी आरोळी दिली असेल, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती की जय, ही घोषणा त्या ठिकाणी दिली असेल. आणि तो प्रसंग प्रत्येक या देशभक्तासाठी, राष्ट्रभक्तासाठी अभिमानाचा क्षण आहे की जो त्या काळापर्यंत, त्या क्षणानंतरचा इतिहास बदललेला होता. आजपर्यंत अल्लाउद्दीन खिल्जीचं आक्रमण या दक्षिणेमध्ये त्या देवगिरीवरती व्हायचं. आजपर्यंत उत्तरेतून येणाऱ्या मुघलांची, येणाऱ्या परकीय सत्तांची आक्रमणं या ठिकाणी विजयनगरच्या साम्राज्यावरती व्हायची. परंतु त्यानंतरचा काळ बदलला, त्यानंतरचं युग बदललं आणि मराठे यानंतरच्या काळामध्ये अटके पार जाऊन त्यांनी झेंडे लावले. याची सुरुवात शिवछत्रपतींच्या या राज्याभिषेकानंतरच्या काळामध्ये झालेली होती. आणि हा इतिहास महाराजांनी बदलला. हा इतिहास जगण्याचा विषय झाला पाहिजे आपला. हा इतिहास शिवाजी महाराज हा आपला जगण्याचा विषय झाला पाहिजे. कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. जगू पांग फेडा वया माय भूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. आपला मार्ग हा शिवछत्रपतींचा, आपला मार्ग हा जिजाऊ सुताचा, आपला मार्ग हा सईच्या सुताचा म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आपला मार्ग असला पाहिजे. ज्या वेळेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं, आपल्यापैकी अनेकांनी तो चित्रपट बघितला असेल, छावा नावाचा चित्रपट सर्वांनी बघितला असेल. परंतु इतके कष्ट सोसले या देशासाठी, या राष्ट्रासाठी, या भूमीसाठी कष्ट सोसले. शिवछत्रपतींनी या भूमीमध्ये जन्म घेतला, परंतु या भूमीवरती किती प्रेम असावं याचं जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेला छत्रसाल बुंदेला, ज्या वेळेला शिवछत्रपतींना 1661 मध्ये भेटण्यासाठी आला, तो छत्रसाल बुंदेला महाराजांना राजपूत राजा मांडलिकत्व पत्करणार होता. तो शिवछत्रपतींना भेटण्यासाठी आला आणि तुमच्या सैन्यामध्ये मला जागा द्या असं म्हणू लागला. त्यावेळेला शिवछत्रपती त्याला सांगतात की तुम्ही राजपूत आहात, तुम्ही लढलं पाहिजे. तुम्ही जर लढलात तर तुम्ही स्वतः राजे व्हाल आणि जर तुम्ही पराभव झाला तर तुम्ही या स्वर्गलोकात जाल, असं महाराज त्यांना सांगत होते. मला या ठिकाणी आठवतं ते भगवान श्रीकृष्णांचं वाक्य आठवतं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जो सल्ला देतात तो सल्ला शिवछत्रपती त्या छत्रसाल बुंदेलाला देतात. हतो वा प्राप्तस्य स्वर्गम जितो वा भोक्ष्यसि महिम तस्मात् संशय कौन्तेय, असं सांगणारे भगवान श्रीकृष्ण जसं सांगतात तीच आत्मोन्नती छत्रसाल बुंदेलाला करून महाराज देतात. इतकंच नव्हे तर आसाममध्ये लसित बोरफुला ज्यानं औरंगजेबाशी युद्ध केलं त्याच्या कागदपत्रांमध्ये सुद्धा, त्या आसाममध्ये सुद्धा शिवछत्रपतींचा उल्लेख आढळतो की तो लसित बोरफुलानं जर कुणाची प्रेरणा घेतली असेल तर ती शिवछत्रपतींची प्रेरणा घेतली. शिवाजी महाराज हा केवळ शब्द नाही, शिवाजी महाराज हा महामंत्र आहे. हा महामंत्र कसा आहे तर काही दिवसांपूर्वी एका व्याख्यानासाठी गेलेलो होतो आणि ते 2 प्रसंग सांगून मी शेवट करणार आहे की ज्या वेळेला मी व्याख्यानासाठी राजगुरू नगरच्या पुढे असणारं एक वरुडे नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये व्याख्यान होतं शिवजयंतीच्या निमित्तानं. त्या ठिकाणी गेल्यानंतर मी तिथं हा विषय मांडत होतो आणि विषय मांडल्यानंतर रात्री 11ची वेळ झाल्यानंतर तिथं असणारे कार्यकर्ते म्हणले की आम्ही तुम्हाला घरापर्यंत सोडतो, बराच वेळ झालेला आहे. येत असताना त्या कार्यकर्त्यांशी बोलणं चालू होतं. त्यावेळेला मी त्या मुलाला विचारलं की तुझी घरची परिस्थिती काय आहे, तर त्यानं सांगितलं की मी ओला चालवतो, की माझी ओलाची गाडी आहे, म्हणून म्हणलं की तुम्हाला सोडावं. तर मी त्याला पुन्हा विचारलं तुझ्या घरी कोण कोण असतं, त्यावेळेला त्यानं सांगितलं की माझ्या वडिलांचं निधन झालंय, माझी आई घरी असते. मग त्याला विचारले की आईचं वय काय, आई काय करते, आईच्या पैशाचा स्रोत दुसरा कुठला आहे का. त्यावेळेला त्यानं सांगितलं की माझ्या आईचा पॅरालिसिस झाला, अन्ननलिका आणि श्वासनलिका एकावरती एक आल्यामुळं सगळं आईला काही करता येत नाही. मी सकाळी माझा स्वयंपाक करतो, संध्याकाळचा मी घरी जाऊन स्वयंपाक करतो आणि आईची सेवा करतो आणि दिवसभर मी माझं अर्थार्जन करतो.
आणि हे करत असताना प्रवास चालू होता, ज्यावेळेला मी उतरलो त्यावेळेला त्याने मला ते जे कार्यकर्ते होते ते मानधन देऊ लागले. त्यावेळेला मी एक गोष्ट सांगितली की बाळांनो, तुम्ही मला मानधन देऊ नका, पण तुम्ही जे हे कार्य करताय ते फार मोठं कार्य आहे की शिवाजी महाराज या विषयासाठी, शिवाजी महाराज या नावासाठी माणसं आपल्या घरची परिस्थिती विसरून या देशा राष्ट्राचा विचार करतात. दुसरी गोष्ट अशी आहे की मी एके ठिकाणी व्याख्यानासाठी गेलेलो होतो. त्या 32 शिराळा तालुक्यामध्ये व्याख्यान होतं आणि त्या ठिकाणी व्याख्यानासाठी गेल्यानंतर तिथे जे आलेले सगळे कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांची गोष्ट अशी की पन्हाळा किल्ल्यापासून त्या गावाचं अंतर होतं 60 किलोमीटर. तर 60 किलोमीटर तिथं असणारा चौघांचा सत्कार माझ्या हस्ते झाला. त्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 60 किलोमीटर न थांबता 4ही जण पळालो आणि ज्योत घेऊन इथंपर्यंत पोहोचलो. त्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही शिवचरित्र वाचलंय का? तर ते म्हणले आम्ही व्याख्यानातून वगैरे ऐकलेलं आहे, पण आम्ही काय असं वाचलेलं नाहीये. शिवाजी महाराज हा केवळ शब्द नाही, तर तो महामंत्र कसा आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्याच्याही पलीकडे जाऊन जर आपल्या देशाच्या ज्या रेजिमेंट आहेत ना, तर त्या रेजिमेंटमध्ये मराठा रेजिमेंट आहे, गोरखा रेजिमेंट आहे, बिहार रेजिमेंट आहे. त्याची गोरखा रेजिमेंट आहे त्याची घोषणा आहे की जय गोरखाली जय महाकाली. बिहार रेजिमेंटची घोषणा आहे बजरंगबली की जय. परंतु या सगळ्या रेजिमेंटमध्ये एकमेव आपली महाराष्ट्राची मराठा रेजिमेंट आहे ज्याची घोषणा आहे की बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि या मराठी रेजिमेंटने जे काम केले, मराठा रेजिमेंटने जे काम केले ते आजही इतिहासाला साक्षी आहे. तर शिवाजी महाराज हा महामंत्र आहे आणि या महामंत्राची साधना आपण केली पाहिजे. त्यांच्या सानिध्यात, त्यांच्या सहवासात राहिलं पाहिजे. त्या विषयाचा आपल्याला ध्यास लागला पाहिजे आणि तसं आपण जगलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी आज्ञापत्रामध्ये एक वाक्य आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये जर काय केलं असेल तर शिवाजी महाराजांनी केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. आपल्या आयुष्यातही आपल्याला अशी नूतन सृष्टी निर्माण करता आली पाहिजे. आज समाजाला अनेक रोग लागलेले आहेत, समाजामध्ये परिस्थिती भयानक आहे. आज गणपती उत्सव सगळ्याच ठिकाणी होतात. पहिल्यांदा उल्लेख केल्याप्रमाणे दादांनी सांगितलं की पंचक्रोशीमध्ये ते प्रतिष्ठानच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट असं काम करत असतात, अत्यंत तळमळीनं काम करत असतात. अनेक ठिकाणी मला ते करिअरच्या गायडन्ससाठी बोलवत असतात. तर या ठिकाणी त्यांची एक तळमळ असते की समाजामध्ये हे विषय पोहोचले पाहिजे. परंतु दुर्दैव असं की चांगलं पोहोचवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. एखाद्या दहीहंडीसाठी 4 नट्या आणल्यानंतर प्रचंड अशी तुफान गर्दी होते, परंतु त्याच वेळेला हरिनाम सप्ताहासाठी आम्हाला माणसांना घरात जाऊन पारायणासाठी बोलवून आणावं लागतं, त्यांना विनंती करावी लागते, त्यांच्यातल्या एका माणसाला बसवावं लागतं. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. चांगलं कार्य करायचं आहे तर त्याला कष्ट असणार आहेत. चांगली गोष्ट लगेच घडत नसते, चांगलं परिवर्तन लगेच घडत नसतं, त्यासाठी काळ द्यावा लागत असतो. परंतु आपण या साधू संतांचे पाविक आहोत. तुका म्हणे चालत नाही तांगडी, प्राप्त घडी आल्या विना. सत्य संकल्पाचा दाता नारायण. जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात की आपला संकल्प जर चांगला असेल, सत्य असेल, पवित्र असेल, जो शिवछत्रपतींचा होता, तर त्याचा दाता नारायण असतो. त्याच्यासाठी या गणरायाचे सुद्धा आशीर्वाद मिळत असतात. आपण एका चांगल्या संकल्पानं आपल्या आयुष्यात काम करण्याचा ध्यास करू. आपलं आयुष्य उज्ज्वल भवितव्य बनवत असताना इतरांच्याही आयुष्यामध्ये आपण आनंद, त्यांच्या आयुष्यामध्ये समाधान कसं देऊ शकू याचा आपण थोडा तरी विचार करू. आपल्या जगण्याचा उद्देश उदात्त ठेवू, असा मोठा उद्देश घेऊ आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण त्या भगवंताच्या चरणी झालेली सेवा त्या गणेशाच्या चरणी अर्पण करतो. शिवछत्रपतींच्या आई तुळजाभवानीच्या चरणी झालेली सेवा अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद.